नमस्कार सर, आपण लोकमतल्या ग्रंथालयाला आज भेट दिलीत. आपला कसा अनुभव होता? खूप छान कारण इतकं इतकं सुंदर पुस्तकांचं कलेक्शन ठाणेकरांसाठी ठाण्यातल्या कोरम मॉलमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे मला वाटतं बरीच माणसं आता या विकेंडला सिनेमा बघायला येतील किंवा शॉपिंगला येतील. त्यासोबत काही अप्रतिम पुस्तकं सोबत घेऊन जा. म्हणजे येणारी जी सुट्टी आहे त्या सगळ्यांची, ती सुट्टी खूप छान पद्धतीने जाईल आणि छान पुस्तकांसोबत आपली येणारी सुट्टी घालवा. आणि लोकमतने जो हा साहित्य महोत्सव केलेला आहे आणि त्यातले हे कविवर्य नारायण सुर्वे ग्रंथदालनामध्ये मी आता उभा आहे. आणि खूप सुंदर संकल्पना आहे कारण मॉलमध्ये असं दालन केलेलं आहे. आणि मॉलमध्ये नॉर्मली पुस्तकं मिळत नाहीत आणि अशा मॉलमध्ये जिथे वेगळे ब्रँड्स मिळतात अशा मॉलमध्ये पुस्तकांचं दालन आहे. तेव्हा सगळ्या ठाणेकरांना मी आवाहन करेन की कृपया कोरम मॉलमध्ये या. 23 तारखेपर्यंत हे प्रदर्शन आहे इथे. त्यामुळे या मॉलमध्ये गंमत मजा करा, मस्ती करा, त्यासोबत काही उत्तम पुस्तकं घेऊन जा. आणि आपली जी यावेळची सुट्टी आहे एप्रिल मे महिन्याची, त्यासाठी मुलांसाठी पुस्तकं घ्या, स्वतःसाठी पुस्तकं घ्या. आणि इतकं सुंदर कलेक्शन तुम्हाला एकत्र पाहायला मिळतं. त्यामुळे धन्यवाद लोकमतचे, त्यांनी आम्हा ठाणेकरांसाठी ही संधी उपलब्ध करून दिली आहे. सर, आपल्याला आवडणारं पुस्तक कुठलं आहे? मी आता बघितलं तुम्ही चालत फिरत होतात त्यावेळेला. अ, मला मला ॲक्च्युली आता मी तिकडनं इथपर्यंत येत होतो ना, तर माझ्या आवडीची एवढी पुस्तकं इकडे आहेत ना, मी म्हणजे काय एक नाव सांगू असं झालं होतं मला. म्हणजे मला ऐतिहासिक कादंबऱ्या खूप आवडतात. जिथे ऐतिहासिक कादंबऱ्याचा प्रचंड खजिना आहे. डॉक्टर यादवांचं आनंद यादवांचे नटरंग आहे, झोंबी आहे, काचवेल आहे, अत्यंत माझ्या आवडत्या कादंबऱ्या आहेत. आणि वि. स. खांडेकरांची पुस्तकं आहेत, वपू काळेंची पुस्तकं आहेत आणि अनेक दिग्गज दिग्गज लेखकांची पुस्तकं इथे आहेत. आणि म्हणजे काय घेऊ आणि काय नाही असं लोकांना होऊ शकेल इतकं अप्रतिम कलेक्शन इथे आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. भेटेल. थँक्यू.